नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज महापरिनिर्वाण दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून भारतीय राज्यघटनेच्या काही पैलूंची आपण चर्चा करणार आहोत. श्री शिवाजी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक राज्यशास्त्र या विषयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर टी.डी. म्हस्के सर आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. तर नमस्कार, बार्शी टुडे मध्ये खूप खूप स्वागत आहे सर. नमस्कार मॅडम. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्यघटना निर्मितीमधील योगदान याबद्दल काय सांगाल सर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मितीतील योगदान हे अतिशय महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. संविधान निर्मितीचा जर ऐतिहासिक आढावा आपण पाहिला तर या गोष्टी आपल्या लक्षात येतील. जुलै 1946 मध्ये संविधान समितीवर निवडून येणाऱ्या सदस्यांची निवडणूक झाली. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगालमधून निवडून आलेले होते. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक झाली. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे त्याचे अध्यक्ष होते. 11 डिसेंबर 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. 13 डिसेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. या घटना समितीमध्ये 17 डिसेंबर 1946 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा भाषण केलं. संविधान सभेची अशी वाटचाल पुढे चालू राहिली. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताची फाळणी झाली. पाकिस्तानची संविधान सभा वेगळी निर्माण झाली आणि उर्वरित भारताची संविधान सभा शिल्लक राहिली. बाबासाहेब आंबेडकरांची झालेली निवड ही बंगाल प्रांतातून झालेली होती आणि तो बंगाल प्रांत पाकिस्तानमध्ये गेला. पूर्व पाकिस्तान म्हणून तो उदयाला आला. अर्थातच बाबासाहेबांची संविधान सभेवर झालेली निवड रद्द झाली. पण या दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांचं संविधान सभेमध्ये असलेलं महत्त्व हे काँग्रेसला जाणवलेलं होतं आणि त्यामुळे मग राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल यांनी, सरदार वल्लभभाई पटेल आणि यांनी महाराष्ट्राचे त्यावेळेचे प्रधानमंत्री म्हणजे आता मुख्यमंत्री म्हणतो आपण, बी.जी. खेर यांना पत्र लिहिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बिनविरोध निवडून आणण्याबद्दलचं आव्हान त्या पत्रातून केलं. आणि जुलै 47 बाबासाहेबांची पुन्हा मुंबई प्रांतातून घटना समितीवर निवड झाली. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची संविधान सभा ही सार्वभौम झाली. 29 ऑगस्ट 1947 घटनेचा मसुदा समिती तयार करण्यासाठी मसुदा समिती निर्माण केली. या मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. ते 7 सदस्य त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कन्हैयालाल मुंशी, आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, गोपाल स्वामी अयंगार, डी.पी. खैतान, सय्यद मोहम्मद सादुल्ला आणि बी.एल. मित्तर अशा 7 सदस्यांची ही संविधान निर्मितीसाठीची मसुदा समिती तयार झाली 29 ऑगस्ट 1947. 30 ऑगस्ट 1947 दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांची मसुदा समितीमध्ये अध्यक्षपदी निवड झाली आणि मग मसुदा निर्मितीला सुरुवात झाली. घटनेचा मसुदा तयार करण्यामध्ये सुरुवात झाली. पण बाबासाहेबांनाच आपण घटनेचे शिल्पकार का म्हणतो? संविधान सभेमध्ये तर 389 सदस्यांची संविधान सभा होती. त्यात पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर मुस्लिम लीगचे 73 सदस्य वेगळे झाले. ते संस्थानिकाचे काय सदस्य होते ते पाकिस्तानच्या संस्थानिकाचे सदस्य तिकडे गेले ते पाकिस्तानमध्ये आणि साधारण घटना निर्माण झाली त्यावेळेला 299 सदस्य हे अस्तित्वात, 299 सदस्यांची समिती होती संविधान समिती. मग 299 सदस्यांची समिती असताना शिल्पकार डॉक्टर आंबेडकरांनाच का म्हटलं जातं? तर मसुदा लिहिणारे हे मुख्य समिती होती. घटना तयार करणारी समिती म्हणजे मसुदा समिती होती आणि या मसुदा समितीत 7 सदस्य होते.
या 7 सदस्याचं वर्गीकरण जर आपण पाहिलं तर त्यातला एक सदस्य मेला, त्याची जागा भरली नाही. दुसरा सदस्य परदेशात गेला, त्यामुळे ते बैठकीला हजर नसायचे. तिसरा सदस्य त्या राज्याच्या अंतर्गत राजकारणामध्ये गुरफटलेले होते, त्यामुळे ते बैठकीला येत नसत. चौथा सदस्य दिल्लीपासून दूर असल्यामुळे, वयोवृद्ध असल्यामुळे तेही बैठकीला येत नव्हते. आणि मग राहिले 2-3 सदस्यच फक्त. त्यात दोघांचं निधन झालेलं होतं. त्या दोघांच्या निधनामध्ये म्हणजे BL मित्तर यांच्या जागी N माधवरावला घेतलेलं होतं आणि DP खैतान यांचं निधन झाल्यानंतर TT कृष्णमाचारी यांना घेतलेलं होतं त्यांचे सदस्य म्हणून. ह्या बैठका जर पाहिल्या संविधान सभेच्या मसुदा समितीच्या, तर N माधवराव यांची जास्तीत जास्त उपस्थिती असलेली आपल्याला दिसेल. आणि मग हा सगळा भार संविधान तयार करण्याचा, मसुदा तयार करण्याचा सगळा भार हा डॉक्टर आंबेडकरावरती पडलेला होता. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की मला 20-20 तास झोप लागत नव्हती. म्हणजे इतकं त्यांनी ते झोकून घेतलेलं होतं. शारीरिक व्याधी होत्या, पण हे संविधान निर्माण करायचंच या उद्देशाने ते झपाटून गेलेले होते. तसं त्यांच्या संविधान निर्मितीचा अभ्यास 1927 पासून चालू होता. 1927ला ज्यावेळेला सायमन कमिशन आलं आणि त्या सायमन कमिशनला साक्ष देण्यासाठी जगातल्या महत्वाच्या घटना संविधान त्यांनी मागून घेतले आणि त्याचा 15 दिवस अभ्यास केला होता. कसा अभ्यास केला होता 15 दिवस? तर घरात कोंडून घेतलं होतं त्यांनी, घरामध्ये कोंडून घेतलं त्यांनी आणि मडके बुवाला बाहेर बसवलेलं असायचं. मडके बुवा त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांना बाहेर बसवलेलं असायचं आणि मग मडके बुवा खिडकीतून त्यांना चहा देणं, जेवण देणं, बाहेर कुलूप लावलेलं बाहेरून. बाबासाहेबाला भेटायला आले तर ते सांगायचे बाहेर गेलेत म्हणून. आणि पूर्ण 15 दिवस असं कोंडून घेऊन सायमन कमिशनला साक्ष देण्यासाठी इतका अभ्यास केला. म्हणजे संविधानची निर्मिती कशी करावी, संविधान कसं असावं भारताचं, हे 27 मध्येच बाबासाहेबांच्या डोक्यात आलेलं होतं. आणि मग हा सगळा पाहिला असता काँग्रेसला त्यांचं महत्व कळलेलं होतं, म्हणूनच मसुदा समितीच्या अध्यक्षपदी त्यांना नियुक्त केलं. आणि हा सगळा प्रकार आपण पाहिल्यानंतर लक्षात येतं की सगळा भार संविधान निर्मितीचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती पडलेला होता आणि म्हणून त्यांना संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं जातं. संविधान सभेमध्ये शेवटच्या दिवशी 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेच्या अनेक सदस्यांनी आधुनिक मनू म्हणून, भीमस्मृती म्हणून संविधानाचा गौरव केला. शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचा आंबेडकरांचा गौरव केलेला आपल्याला त्याचे हे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून मग संविधानाचे निर्माते, प्रमुख निर्माते म्हणून बाबासाहेबांकडे पाहिलं जातं, त्यांना शिल्पकार म्हटलं जातं. भारतीय राज्यघटना ही वैश्विक मानवतावादी मूल्य असणारी आहे, ती कशी आहे याबद्दल काय सांगतो? हो, चांगला प्रश्न आहे की वैश्विक आहे याचं एकच उदाहरण सांगेन मी. कोलंबिया विद्यापीठामधले प्राध्यापक अर्नेस्ट बार्कर यांनी ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाला, तो ग्रंथ भारतीय संविधानाच्या सरनाम्याला अर्पण केलेला आहे. भारतीय संविधानाच्या सरनाम्याला तो ग्रंथ अर्पण केला. कधी? ही 1951ची घटना आहे. म्हणजे जगातल्या अर्नेस्ट बार्कर हे जगातले नामवंत राज्यशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी हे भारताचं संविधानाचा सरनामा, उद्देशिका हा किंवा प्रिॲम्बल, हा या प्रिॲम्बलला किंवा सरनाम्याला त्यांनी त्यांचा तो ग्रंथ अर्पण केलेला आहे. दुसरं असं की वैश्विक मूल्य म्हणून जर त्याच्याकडे आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला संविधानाला जोडलेला सरनामा पाहावा लागेल. त्या सरनाम्यामध्ये काय म्हटलेलं आहे? आम्ही भारतीय लोक. सुरुवात, आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास, ही जी सुरुवात आहे सरनाम्याची, त्याच्यातून जे मूल्य सांगितलेले आहेत हे मूल्यच आहेत. लोकशाही,
समाजवाद, धर्मनिरपेक्ष, गणराज्य हे मूल्य आहेत. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, राष्ट्रीय एकता, एकात्मता हे मूल्य आहेत व हे वैश्विक मूल्य आहेत. स्वातंत्र्य, समता, न्याय हे वैश्विक मूल्य आहेत आणि त्यामुळं त्याचा समावेश आपल्या सरनाम्यामध्ये, आपल्या संविधानामध्ये आलेला आहे की हा जो सरनामा आहे, कुठल्याही संविधानाचा सरनामा जर पाहिला आपण तर त्याच्यातून 3 गोष्टी कळत असतात. पहिली गोष्ट, हे संविधान कुणी लिहिलं. दुसरी गोष्ट, त्याचे उद्दिष्ट आणि ध्येय काय आहेत त्या देशाचे, त्या संविधानाचे. आणि तिसरी गोष्ट, हे संविधान कधी स्वीकारलं. तर आपला सरनामा जर आपण पाहिला तर त्याची सुरुवात आहे आम्ही भारतीय लोक. म्हणजे संविधान कोणी लिहिलं, भारतीय लोकांनी लिहिलं. बाबासाहेब असं म्हणत नाहीत मी स्वतः संविधान लिहिलं म्हणून, ते लोकांना अर्पण करतायत, भारतीय जनतेला ते अर्पण करतात. आम्ही भारतीय लोक ही महत्वाची संकल्पना आहे, त्यांना ते अर्पण करतात संविधान. आम्ही भारतीय लोक म्हणजे बाबासाहेबांनी म्हटलेलं नाही की मी लिहिलेलं आहे संविधान, ते लोकांनी लिहिलेलं आहे असा त्याचा अर्थ ते सांगतायत. दुसरं, ध्येय आणि उद्दिष्ट काय आहेत. आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा, म्हणजे भारत कसा घडवायचा आहे हे त्यातून सांगितलेलं आहे. कोणता भारत घडवायचा आहे, सार्वभौम भारत आम्हाला घडवायचा आहे. कोणता भारत घडवायचा आहे, धर्मनिरपेक्ष भारत आम्हाला घडवायचा आहे. कोणता भारत घडवायचा आहे, समाजवादी भारत आम्हाला घडवायचा आहे. कोणता भारत घडवायचा आहे, लोकशाही रुजवणारा, लोकशाही मूल्य स्वीकारणारा भारत आम्हाला घडवायचा आहे. कोणता भारत घडवायचा आहे, गणराज्ययुक्त भारत आम्हाला घडवायचा आहे. म्हणजे भारत कसा घडवायचा हे त्या सरनाम्यामधून, त्या उद्दिष्टाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलं आपल्याला दिसेल. आणि मग ध्येय काय आहेत आपले, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता हे आपले ध्येय आहेत. या ध्येयाकडे वाटचाल करणारं आपलं संविधान आहे, म्हणून त्याला वैश्विक मूल्य प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येईल. आणि तिसरी बाब सरनाम्यातून किंवा उद्देशिकेतून कळते ते म्हणजे संविधान कधी स्वीकारलं. आपल्या सरनाम्याचा शेवट आहे की आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत. म्हणजे संविधान लिहिलं कुणी, भारतीय लोकांनी. कुणाला अर्पण केलं, भारतीय लोकांनाच अर्पण केलं. म्हणून त्याला एक वैश्विक मूल्य त्याला प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येईल. तर भारतीय राज्यघटनेने शोषित, वंचित, मागास समाज घटकांना कसे संरक्षण दिले आहे. जसं तुम्ही म्हणालात की ही राज्यघटना ही सार्वभौम भारतीयांसाठी केलेली आहे, तर यासाठी काय सांगा. शोषित, वंचित, मागास घटक आणि स्त्रियाचा पण त्याच्यात समावेश आपल्याला करावा लागेल. यांच्यासाठी आपल्या संविधानाने कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आणि हे कल्याणकारी राज्य आपल्या संविधानाच्या 4थ्या भागामध्ये कलम 36 ते 51 मधून आलेले आहेत. खरं तर हा जो भारत घडवायचा आहे, जे उद्दिष्ट सांगितलेत, तो भारत घडवायचा असेल तर या नीती नियमांचे किंवा मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी झाली पाहिजे. मग हे मार्गदर्शक तत्वे कोणते आहेत, आर्थिक स्वरूपाचे आहेत, सामाजिक स्वरूपाचे आहेत, गांधीवादी स्वरूपाचे आहेत आणि परराष्ट्रीय धोरणाच्या संदर्भात आणि पर्यावरणाच्या संदर्भातले आहेत. हे मार्गदर्शक तत्व. या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी जर केली तर भारत नक्कीच सुजलाम आणि सुफलाम होऊ शकेल. आज जे वेगवेगळे घटक आरक्षण मागतायत त्यांना ते आरक्षण मागण्याची वेळच आली नसती हे जर अंमलबजावणी केली असती तर. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की भारतीय जनतेने संविधानाचा विकास घडवून आणला पाहिजे. तर संविधानाचा विकास घडवून आणायचं म्हणजे काय करायचं, तर मार्गदर्शक तत्वाचं रूपांतर मूलभूत हक्कामध्ये करायचं. मार्गदर्शक तत्वाचं रूपांतर मूलभूत हक्कात करणे म्हणजे संविधानाचा विकास घडवून आणणे. तर उदाहरणार्थ कलम 45 आहे मार्गदर्शक तत्वाचं की प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं जाईल 10 वर्षात. तसं ते 2009 पर्यंत झालेलं नव्हतं. 10 वर्ष संविधान सांगते, आपण ते 60 वर्षांनी केलं
पण तो केलं ते मार्गदर्शक तत्वातून मूलभूत हक्कामध्ये ते आलं. कलम 21 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत असा अधिकार दिला आपल्याला. किंवा कामगाराच्या दृष्टीनं आलेला आहे. कामगाराच्या दृष्टीने एक मार्गदर्शक तत्व होतं की कामगारांचा व्यवस्थापनात सक्रिय सहभाग, तसा एक मूलभूत हक्क आपल्याला दिला गेला. म्हणजे संविधानाचा हा विकास करायला पाहिजे. दुसरं त्यातून की या घटकाच्या विकासासाठी काय केलं, जे मार्गदर्शक तत्वे आहेत त्या मार्गदर्शक तत्वामध्ये काय महत्वाचे तत्व मला सांगायला आवडेल की काही गांधीवादी तत्व आहेत, काही याचे तत्व आहेत. एक मिनिट जरा. हे जे तत्व आहेत हे फार महत्वपूर्ण आहेत. खरं तर आपल्याला ते राज्यकर्त्यांनी संविधानाबद्दलच राज्यकर्ते अनभिज्ञ आहेत. मार्गदर्शक तत्वाची माहिती जनतेपर्यंत पोहोचलेलीच नाही. कोणते मार्ग, तसं तर संविधानाबद्दलचीच माहिती पोहोचलेली नाही. 2008 पासून संविधान दिन साजरा केला जातो. 2008 पासून लागू झालं 1950ला, 26 जानेवारी 1950ला. पण 58 वर्ष संविधानाची माहितीच लोकांच्या पर्यंत. आज संविधान दिन आहे, कमीत कमी एवढी तर शाळेच्या विद्यार्थ्यापर्यंत त्याची माहिती पोहोचलेली आपल्याला दिसेल. तर हे जे मार्गदर्शक तत्व आहेत त्यात स्त्री पुरुष समतेचे एक मार्गदर्शक तत्व आहे. स्त्री पुरुष समता, की स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे. तसं ते आज बी समान कामाला समान वेतन आहे. शेतामध्ये अजून बी मजूर लावले आपण तर स्त्रियांची मजुरी कमी आणि पुरुषांची मजुरी जास्त आहे. ग्रामीण भागात अजून ते चित्र दिसेल आपल्याला, किंवा शहरी भागातही दिसेल. जे रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला आणि पुरुष आहेत त्यांच्यामध्ये ही तफावत अजूनही आपल्याला दिसून येते. पण आपलं मार्गदर्शक तत्व सांगते की समान कामाला समान वेतन हे दिलं पाहिजे, असं हे मार्गदर्शक तत्व आपल्याला सांगतंय. दुसरं, स्त्री पुरुषांना समान दर्जा दिला गेला पाहिजे. त्यांच्या आरोग्याला हानी पोचणार नाही याची काळजी राज्यांनी घ्यावी, हेही आपल्या कलम 39 मध्ये नमूद केलेलं आहे. मुलांना स्वास्थ्य मुक्त आणि सन्मानपूर्व वातावरणात त्यांचा विकास करता आला पाहिजे, असं वातावरण राज्यांनी निर्माण करावं, असंही आपलं हे मार्गदर्शक तत्वातील कलम 39 आपल्याला सांगतं. कलम 38 आपल्याला सांगते की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करावा. तर तसं सामाजिक न्यायाच्या दृष्टीने वाटचालला आपण पाहिली तर थोडंसं शासनाचं किंवा राज्य दुर्लक्ष करत असलेलं आपल्याला दिसतं. कल्याणकारी राज्याकडे राज्याचा कल दिसत नाही. कल्याणकारी राज्याची संकल्पना आता मोडकळीस आली की काय असं वाटावं इतकं दमनशाली राज्य झालेलं आपल्याला दिसून येते. म्हणून शिक्षण, रोजगार, बेकारी, वृद्धत्व, आजारपण या सगळ्यांच्या बाबतीत राज्यांनी प्रयत्न करावा, असं आपलं हे मार्गदर्शक तत्व कलम 41 सांगते आपल्याला. तसं म्हणजे हे मार्गदर्शक तत्व फार महत्वपूर्ण आहे. पण संविधान साक्षरताच नाही. मॅडम, एक मला मुद्दा सांगायला आवडेल. 2000 साली आपलं संविधान स्वीकारून 50 वर्ष पूर्ण झाले. त्यावेळेला एका संस्थेने सर्वे केला होता आपल्या संसदेचा. संसदेचे जे संसद सदस्य आहेत त्याला आपण खासदार म्हणतो. लोकसभेचे 545 आणि राज्यसभेचे 238 अशा या खासदारांना प्रश्नावली दिली होती की संविधान पाहिलं का, संविधान वाचलं का. दुर्दैव असं की ज्या संविधानावर विश्वास ठेवून ज्या संविधानाप्रमाणे संसदेतला कारभार केला जातो ते संविधान आपल्या 5% संसद सदस्यांनी वाचलेलं होतं. म्हणून ही संविधान साक्षरता फार महत्वाची आहे. जसं हर घर तिरंगा तसं हर घर संविधान ही घोषणा आली पाहिजे. संविधान साक्षरता झाली तरच लोकांना आपला देश कळेल, आपलं राष्ट्र कळेल, आपल्याला काय संविधानातून काय दिलेलं आहे संविधानाने हेही त्यातून कळेल असं मला वाटतं. त्यामुळे हे जे विकर शिक्षण आहेत सगळे
मागासवर्गीय, वंचित, स्त्रिया यांना संविधानाने अशा मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून चांगल्याच सुविधा करून दिलेल्या आपल्याला दिसून येतील. सर, महिलांसाठी असं तुम्ही बोलला, महिलांना हक्क खरं तर संविधानाने दिलेले हो आहेत. हो हो पण तरीही भारतीय राज्यघटनेने महिलांचे हक्क, विकास आणि अत्याचारांच्या विरोधात कशा तरतुदी केलेल्या आहेत आणि आता जे शोषण होते, अत्याचार होते, त्याबद्दल काय सांगू? बघा, सगळ्यात महत्वाचा आहे प्रौढ मताधिकार. की जो प्रौढ मताधिकार आपल्या स्त्रियांना संघर्ष न करता दिला गेला, भारतीय स्त्रियांना. जगाचा हा इतिहास जर पाहिला, इंग्लंडची लोकशाहीची सुरुवात 1215च्या माग्ना चार्टा सनद पासून होते. 1215 ते आता 2015 800 वर्ष झाले त्याला. पण त्या इंग्लंडमध्ये स्त्रियांना 1928 साली मतदानाचा अधिकार मिळाला. त्यासाठी त्यांना तिथं संघर्ष करावा लागला त्यासाठी. हे सगळे देश असे लोकशाहीवादी जरी पाहिले तरी स्त्रियांना प्रौढ मताधिकार देणारा इंग्लंड हा 1928चा आहे. म्हणजे 700 वर्षानंतर स्त्रियांना मताधिकार देतोय तो. त्या मानानं आपण सुरुवातीलाच दिलेला आहे. संविधानाचे शिल्पकार हे ज्यांना गुरु मानले, बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले, हे तिन्ही महात्मा आहेत. खरं तर महात्मा बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा फुले यांना बाबासाहेबांनी गुरु मानलं आणि या तिघांनी महिलांच्यासाठी उदार भूमिका घेतलेली होती. आणि त्यामुळे आपसुकच बाबासाहेबांनी स्त्रियांना, भारतीय स्त्रियांना न मागता, संघर्ष न करता मतदानाचा अधिकार बहाल केलेला आहे. हे महत्वाचं आहे भारतीय संविधानाच्या दृष्टीने, स्त्रियांच्या दृष्टीने, की न मागता, संघर्ष न करता हा त्यांना मताधिकार दिलेला आहे. दुसरी बाब अशी की संविधानामधून ज्या मार्गदर्शक तत्व आहेत त्या मार्गदर्शक तत्वातून संरक्षण महिलांना दिलेले आहे. तर उदाहरणार्थ, विवाह हा खाजगी बाब आहे, विवाह, आणि मुलं होणं ही त्यातही खाजगी बाब आहे. पण ती गरोदर महिला सक्षम असावी, त्या महिलेचं येणारं मूल हे राष्ट्राचा आधारस्तंभ आहे, भावी आधारस्तंभ आहे, तेही सक्षम असावं म्हणून गरोदरपणात महिलांच्या प्रकृतीची काळजी घेण्याची तरतूद ही आलेली आहे. याच्यात संविधानामधून आलेले, मार्गदर्शक तत्वातून आलेले आहे की त्यांना सकस आहार मिळाला पाहिजे, योग्य उपचार मिळाला पाहिजे, महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे. अशा बाबी या संविधानामधून महिलांच्यासाठी आलेल्या आपल्याला दिसतील. तर भारतीय संविधान, राज्यघटना ही पंचसूत्रीवरती आधारित आहे: न्याय, समता, बंधुत्व, राष्ट्रीय एकात्मता आणि सार्वभौम. तरीही सद्यस्थितीमध्ये भारतीय राज्यघटनेच्या मूलतत्वांना विरोध करण्याचे प्रयत्न कसे होत आहेत, याबद्दल काय सांगा? संविधानाची निर्मिती झाली आणि संविधान लागू झालं, अंमलबजावणी सुरू झाली, तिथपासूनच संविधानाला विरोध सुरू झालेला आहे. तिथूनच. कारण संविधान सभेमध्ये जे नव्हते ते प्रकर्षाने विरोध करत असलेले आपल्याला दिसते. प्रकर्षाने संविधान सभेमध्ये नव्हतेच. आता कोण होते संविधान सभेमध्ये? काय पक्षांची नावं मला सांगायला आवडतील. बघा, निवडून आले 46ला जी निवडणूक झालेली होती, त्या 46च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे 202 सदस्य निवडून आले होते, मुस्लिम लीगचे 73 आलेले होते, स्वतंत्र 7 होते, एकीकरणवादी मुस्लिम लीगचे 3 होते, भारतीय ख्रिश्चनाचे 2 होते, कृषक प्रजा मुस्लिम 1 सदस्य होता, शेड्यूल कास्ट फेडरेशनचे 1 होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू महासभेचे 1 होते, अँग्लो इंडियन समाजाचा 1 सदस्य होता आणि साम्यवादी पक्षाचा 1 सदस्य होता. असे एकूण 292 सदस्य हे निवडून आलेले होते. मग जे घटक या संविधान सभेमध्ये नाहीत ते घटक पहिल्यापासूनच त्याला विरोध करत असलेले आपल्याला दिसतील, पहिल्यापासूनच. तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर RSS किंवा RSS, भाजप तर निर्माणच झालेला नव्हता, भाजप 51ला निर्माण झाला, दुसरी म्हणजे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळेला. आणि त्यामुळे मग RSSचा तिथं
संविधानाला पहिल्यापासूनच विरोध असलेला आपल्याला दिसून होतो. अनेक त्याचे मुद्दे आपल्याला सांगता येतील, पण हा घटक प्रामुख्याने संविधानाचा पहिल्यापासूनचा विरोधक म्हणून आपल्याला नमूद करावं लागेल. त्या RSSची मंडळी म्हणतात की भारतीय नाही संविधान, पाश्चिमात्य मूल्य त्यात आलेले आहेत, की वेगवेगळ्या देशातले चुटके थोडे बाबी घेऊन ते एक ठिगळांची अशी वाकळ ज्याला म्हणतात अशी ती निर्माण केलेली आहे. असा एक त्यांचा त्याबद्दलचा दृष्टिकोन. भारतीय नाही असा त्यांना आग्रहाने ते मुद्दा मांडतात. आणि RSSच्या सगळ्या मंडळीकडनं संविधानाला पहिल्यापासून विरोध होत असलेला आपल्याला दिसून येतो. अनेक वेळेला अनेक ते मुद्दे समोर आलेले आहेत. शंकराचार्यांनी विरोध केलेला होता. शंकराचार्य तर स्पष्ट म्हणाले होते की भारतीय संविधान हे अतिशय चांगलं आहे, पण ते एका महाराच्या पोराने लिहिलेलं आहे. म्हणजे असं स्पष्ट म्हणाले होते शंकराचार्य. त्यामुळे त्यांचा उल्लेख मला करायला काहीच वाटणार नाही. दुसरं, हे RSSचे तर पहिल्यापासून विरोधकच आहेत आणि त्यांच्या विचाराचं सरकार आता सत्तेवर आहे आणि त्यामुळं संविधानाला अलीकडे धोका निर्माण झालाय हे असं मोठ्या प्रमाणात बोललं जातं. जे संविधानिक मूल्य आहेत, RSSचा तसा प्रौढ मताधिकारालाच विरोध होता. प्रौढ मताधिकाराला विरोध होता RSSचा. किंवा महिलांच्या अनेक बाबतीत समतेला, स्त्री पुरुष समतेलाही त्यांचा विरोध होता. तर अशा अनेक गोष्टी सांगता येतील. म्हणून हा घटक जो आहे तो पहिल्यापासूनच संविधानाला, संविधानिक मूल्यांना विरोध करत असलेला आपल्याला दिसेल. परिवर्तनवादी चळवळींची सद्यस्थिती आणि भवितव्य याबद्दल काय सांगाल? परिवर्तनवादी चळवळीची सद्यस्थिती थोडीशी मरगळलेल्या अवस्थेत मला दिसते. विकर सेक्शन मध्ये त्या आलेल्या दिसतील परिवर्तनवादी चळवळी आणि प्रतिगामी चळवळी जोरात असलेल्या आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे पण निराशावादी होऊन चालणार नाही. परिवर्तनवादी चळवळीला चांगले दिवस येतील. अलीकडे काही वेगवेगळे प्रवाह या परिवर्तनवादी चळवळीमध्ये वेगवेगळ्या नावाने पुढे येत आहेत आणि चांगलं कार्य करत असलेले आपल्याला दिसून येते. उदाहरण सांगायचं झालं तर निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांनी निर्भय बनो असं एक अभियान चालू केलेलं आहे की संविधानाच्या दृष्टीने एक आशादायी चित्र आपल्याला, परिवर्तनवादी चळवळीच्या दृष्टीने एक आशादायी चित्र म्हणून त्यांचा उल्लेख मला करता येईल. तर एक आशादायक आहे, असं निराशावादी नाही. थोडं थांबलेलं आपल्याला दिसतील परिवर्तनवादी चळवळी, पण अतिशय निराशाजनक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आशावादी आहेच ती. या चळवळीमध्ये साळुंखे सरांनी एक चांगलं उदाहरण सांगितलेलं होतं की आपला विरोध कमी असेल संख्येने, तो किती मोठा आहे आणि किती लहान आहे हा महत्वाचा नाही. साळुंखे सर म्हणतात की किती मोठा फुगा असू द्या, छोट्याशा टाचणीनं तो फोडता येतोय. त्यामुळं आशावादी चित्र नक्कीच आहे. आपण आशावादी राहूया परिवर्तनवादी चळवळीच्या दृष्टिकोनातून, असं मला नमूद करावं वाटतं. तुम्ही जसं सांगितलं की 2008 सालापासून संविधान दिन साजरा केला जातो, तर नवीन पिढीला संविधान दिनाचं महत्व त्यांच्यापर्यंत जावं याच्यासाठी जनजागृती कशी केली पाहिजे? नीतिमूल्य रुजवणं गरजेचं आहे की जे रुजवले जात नाहीत. आता तुम्हाला सांगायचं झालं तर ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी-12वीला जे राज्यशास्त्र आहे त्या राज्यशास्त्रामध्ये संविधान, भारतीय संसद, राजकीय पक्ष हे अजिबातच नाही. राजकीय अर्थशास्त्र असा सिलेबस तिथं आलेला दिसेल आपल्याला. राजकीय अर्थशास्त्र आणि परराष्ट्रीय धोरणाशी संबंधित असा 11वीला आणि 12वीला सिलेबस आलेला आहे. तर खरं तर 11वी-12वीचे मुलं हे या बाबतीत संवेदनशील असतात. त्यांच्या समोर हे भारतीय संविधान, भारताचं राजकारण, राजकीय पक्ष, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ या सगळ्या बाबी येणं आवश्यक आहे, पण त्या आलेले दिसत नाहीत. मग शाळा कॉलेजमधूनच हे जर संविधानिक मूल्य येत असतील तर मुलं ते सक्षम तयार होतील, संविधानाचं मूल्य रुजवलं जाईल.
ज्युनियर कॉलेजच्या मुलांना संविधान माहीत नाही. मग कसं संविधानिक मूल्य रुजवायचे, कसं संविधान कसं सांगायचं. आणि आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून हे सांगितलं जाईल असं नाही. फक्त दलित समाजासाठी संविधान थोडंच लिहिलेलं आहे. सर्वांची जबाबदारी आहे. सगळेच संविधान दिन पाळतात का? किती जण पाळतात, किती जण साजरा करतात संविधान दिन, हा प्रश्न आहे ना. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी हा संविधान दिन साजरा केला पाहिजे. संविधानाची पारायण झाली पाहिजेत. संविधानाचे पारायण झाली पाहिजेत. संविधानाने आम्हाला काय दिलं हे लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे. लोकांना सांगितलं पाहिजे की या मार्गदर्शक तत्वातून हे तुम्हाला प्राप्त होतंय. आता अजून एक मार्गदर्शक तत्व आहे की न्याय किंवा न्यायालयीन जी प्रक्रिया आहे याचं मोफत मार्गदर्शन जनतेला झालं पाहिजे न्यायालयाकडून. आता हे किती होतंय? किती न्यायालय तालुका पातळीवरचे, जिल्हा पातळीवरचे अशी शिबिरं घेतात आणि लोकांच्या पर्यंत संविधान किंवा कायदा आणि लोकांच्या जगण्याच्या अनुषंगाने काय नियम नियमावली, कसं वागलं पाहिजे, काय हे सांगतात का न्यायालय? हे सांगावं असं आपलं मार्गदर्शक तत्व आहे. हे न्यायालयाने मोफत मार्गदर्शन करावं असं म्हटलेलं आहे. पण हे होतंय का? संविधान लोकांपर्यंत गेलं पण राजकीय पक्ष मूलभूत हक्क सांगत नाहीत, संविधानही सांगत नाहीत. फक्त या संविधानामधल्या दोन गोष्टी राजकीय पक्षांनी उचललेल्या आहेत. एक आरक्षण आणि दुसरं गाय आणि समान नागरी कायदा. ह्याच्या पलीकडे आरक्षण म्हणजे संविधान लोकांना माहितीच नाही. संविधान म्हणजे आरक्षण, संविधान म्हणजे समान नागरी कायदा, संविधान म्हणजे गायीचं रक्षण. आपलं मार्गदर्शक काय सांगतंय? मार्गदर्शक तत्व सांगतंय की दुभत्या जनावरांचं पालन केलं पाहिजे. दुभती जनावरं, मग त्याच्यात गाय आली, म्हैस आली, शेळ्या आल्या, मेंढ्या आल्या, हे दुभती जनावर आहेत, दूध देणारी जनावर आहेत. त्यांचं रक्षण झालं पाहिजे, त्यांच्या हत्या करू नये असं संविधान म्हणते. नुसती गायीची हत्या करायला सांगत नाही संविधान, थांबवायला सांगत नाही ते. हे सगळ्यात दुभत्या जनावरांचं सांगते. म्हणून हे संविधान लोकांपर्यंत नेण्याचं काम राजकीय पक्षांचं आहे, पण ते सांगत नाही. आपलं हे राजकीय पक्षाला, जनतेला दोष देण्यापेक्षा राजकीय पक्षाला दोष दिला पाहिजे की जनतेचं हे उद्बोधन करत नाहीत, जनतेचं प्रबोधन करत नाहीत. हे राजकीय पक्षाची जबाबदारी आहे की हे संविधान लोकांच्या पर्यंत नेण्याची. दुर्दैव असं आहे, मगाशी मी ते सांगितलं खासदारात, त्यांनाच माहित नाही तर ते काय लोकांना आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? त्यांनाच माहित नाही संविधान, तर ते लोकांना काय सांगणार? म्हणून संविधान हे सर्व ज्या लोकांना माहित आहे त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न जरूर केला पाहिजे. म्हणून मी म्हटलं की त्याची पारायण झाली पाहिजेत. कथा कीर्तनातून संविधान का सांगितलं जात नाही? सांगितलं पाहिजे कथा कीर्तनातून संविधान, तर ते लोकांपर्यंत जाईल की लोक हे कीर्तन सांगण्याचा आणि तुम्हाला ऐकण्याचा अधिकार सुद्धा संविधानानेच दिलेला आहे. म्हणून हे सर्व जनतेची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती पार पाडावी असं मला वाटतं. संविधानाविषयी अतिशय छान माहिती सांगितली सर, चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन बार्शी टुडेच्या वतीने. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.